जरांगे पुन्हा उपोषणाला बसतायत. कसं पाहताय या मागण्यांकडे त्यांच्या? मागण्या त्यांच्या काय चुकीच्या नाहीत. काय झालं, त्यांच्या मागण्या सरकारने मान्य सुद्धा केलेल्या आहेत. म्हणून तर मागच्या वेळेला त्यांना जे काही GR काढला होता तो त्यांच्या हातात दिला होता, त्यांनी तो मान्य केला होता. नंतर ते उठलेही होते. हो, ते म्हणाले सगळ्या माझ्या मागण्या मान्य झाल्या. मान्य झाल्या, ते सर्व झालं होतं. काय होतं की काही गोष्टी लेट झाल्या ना, थोडा लेट होत गेल्या तर त्याचा मग थोडासा माणसामध्ये संताप निर्माण होतो. आतापर्यंत का नाही झालं, इतके दिवस का लागतायत, असं काय झालं. हे छोट्या छोट्या त्यांनी बघा, आता 2-4 मागण्या ज्या आहेत त्यांच्या, हे तातडीने मंजूर करण्यासारखे आहेत. शिंदे समितीला मुदतवाढ सरकारच्या कार्यक्षेत्रामध्ये आपण देतच आलो ना. मुळामध्ये शिंदे समिती स्थापन झाली होती 6 महिन्यासाठी. बरोबर. आज किती वर्ष झाली तिला, चालते ना. आणखी त्याला मुदतवाढ द्यायची. आणि मला वाटतं काही गैर नाहीत. आणखीन जे काही हैदराबाद गॅजेट असेल किंवा इतर काही असतील, याच्यावर सरकारचं नियंत्रण तर आहेच आणि ते करतंयत पण. म्हणजे मुळामध्ये तुम्हाला सांगायला मला आवडेल की हे सगळे जे यांना जे काही मिळत आहेत, कास्ट व्हॅलिडिटी होऊन जे काही प्रमाणपत्र मिळत आहे, ते माझं डिपार्टमेंट देते. बरोबर. तुमच्या सामाजिक आणि न्यायाच्या मी अंडर देतो हे ते. सगळं होतंय. जरांगे पाटलांचे माझं आठवड्यातून 1-2 वेळा तर 2-4 वेळेला तरी बोलणं होत असतं. त्यांनी एखादा फोन करतात, कधी सांगतात बाबा ह्या कार्यकर्त्याचं राहिलंय, त्याच्यामुळे त्याचं ॲडमिशन होत नाहीये, कुणाच्या नोकरीचा प्रश्न असतो. आम्ही सहकार्य करत असतो. कारण की कुणावर अन्याय होऊ देणं हे कुणालाच आवडत नाही. सहकार्याची भावना असली पाहिजे आणि ते सहकार्य करतो. म्हणून हे आंदोलन आता त्यांनी जो काही वेळ दिलेला आहे, त्यापूर्वी कदाचित आता जे काही उपसमितीचे लोक आहेत, विखे पाटील असतील, त्यांच्यावर इतर नाराज नेते, आहेत ते. नाही, नाराजगी असेल परंतु बोलल्यानंतर ते दूरही होऊ शकते ना. म्हणून आता विखे पाटील असतील किंवा ते कमिटी असेल, आता हे सर्व निर्णय घेतील. आपणही वाट पाहू.